तुमच्या बाबतीत पण असंच आहे का? कमेंट करून नक्की सांगा। आज होता माझा बर्थडे प्लस ॲनिव्हर्सरी। एकाच दिवशी माझा बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी असते असं नियोजन करून लग्न काढलं होतं ते माझ्या मिस्टरांनी। आणि ही तयारी चालू आहे आमची संध्याकाळी बर्थडेसाठी बाहेर जाण्यासाठी। छोटंसं सेलिब्रेशन आहे, हॉटेलमध्ये जाणार आहोत। जास्त काही केलं नाही आहे, तर आम्ही त्यासाठी संध्याकाळी तयार झालो। लवकरच तयार होऊन बसलो होतो, मग पप्पाचे लेट झाले, अंधार झाल्यावर ते आले। थोडं फिरायला जायचं होतं पण तो प्लॅन फ्लॉप झाला। नंतर आम्ही गेलो, हॉटेलवरती पोचलो, तर इथे याची मस्ती चालू होती। हॉटेलवरती पोचल्यानंतर बघा इथे याची कशी मस्ती चालू होती। त्याला फक्त कॅमेरा दिसतो, ते लगेच हाय हॅलो चालू होतं त्याचं। आज आम्ही तिघांनी असं मॅचिंग करून गेलं होतं, ब्लॅक थीम केली होती। खाऊ येईपर्यंत याला काही धीर निघत नाही, तोपर्यंत मी म्हटलं चला व्हिडिओ काढत बसूया, तेवढं टाईमपास पण होईल आणि हा बोर पण नाही होणार। नंतर आले लॉलीपॉप, ते माझ्या बाबूचे फेवरेट आहेत, त्याला खूप आवडतात। छोटा होता तेव्हापासून तो लॉलीपॉप्स आवडीने खातो आणि त्यासोबत चटणी त्याला खूप आवडते। काही खायला घेतलं का त्याला चटणी लागतेच, चटणी नसेल कसली तर लगेच बोलतो कुठे। नंतर आम्ही मटण आणि असं बटर नान आणि रोटी मागवली होती, ते खाऊन घेतलं। जास्त काही सेलिब्रेशन केलं नाही, छोटीशीच होती। छोटंसं जरासं बाहेर गेलं तरी बरं वाटतं, घरात राहून राहून बोर होतं। घरातलं आपण तर रोजच खातो, कधीतरी असं आयतं मिळालं की मस्त वाटतं। त्यासाठी थोडंसं बाहेर जाण्यासाठी म्हटलं जरा हॉटेलला जाऊयात। कुठेही गेलं तरी याची मस्ती फुल चालू असते। त्यांनी इथे सीटच्या मागे त्यांनी 4-5 तरी चम्मच टाकले असतील, जातो तिथे उचापत्या करत असतो। आमचं जेवणाचं चालू होतं आणि याला लिंबू खायचं पडलं होतं। जास्त काही जेवला नाही तो, असं थोडं थोडं खाऊन पोट भरलं होतं त्याचं। नंतर त्याने लिंबू खायला घेतलं होतं, तर आम्ही बघत होतो टिश्यू पेपर कसे पुसतो तो, ते त्यांनी तेच सुरू केलं परत। 4-5 वेळा तरी त्याने असं केलं असेल। आमचं तोंड पुसत होता, नंतर स्वतःचे तोंड पुसायला लागला। जे बघतो तसंच त्याला फॉलो करायचं असतं। खूप मजा केली त्यांनी, त्याला असं बाहेर गेलं की खूप आवडतं। हा बाहेरचा लुक आहे हॉटेलचा।